साहेब आज गणेशोत्सव काय सूचना देण्यात आली? आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज सांगोला तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शासकीय अधिकारी आणि अंमलदार हे उपस्थित होते। त्याच्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात त्यांनी मंडप कसा टाकावा, मंडप टाकत असताना रस्त्याची 1/3 बाजू त्यांनी वापरावी, 2/3 बाजू ही वाहतुकीसाठी मोकळी ठेवावी। सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांच्याकडून घेण्यात याव्या। त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षिततेकरिता एक 24 तास रक्षक नेमावा, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे, त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डेसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डेसिबलच्या मर्यादेच्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर व्हावा, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात यावे, ज्यात रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असेल, हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलं। यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत। आपल्याकडे जे 7 चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण 3 पुरस्कार देणार आहोत। त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देणार आहोत। अजून मंडळांची नोंदणी चालू आहे। सध्या जी माहिती आहे त्यानुसार मला वाटतं 29 मंडळांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे, पण अजूनही ती प्रोसेस चालू आहे। टोटल 270 मंडळांनी आत्तापर्यंत ॲप्लिकेशन केलेलं आहे। बोला, सर्वांचा आवडती विषय म्हणजे गणपतीमध्ये जे असतो त्या सर्वात तुमचं काय आव्हान असेल? मी सर्वांना आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की डीजेचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येतात। त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते आणि ज्या भिंती तयार केल्या जातात तर ह्या कृपया आपण तयार करू नये। जे आपल्याला ध्वनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेल्या आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ती आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण प्रिफरन्स द्यावा आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरावे। साऊंड सिस्टीम वाल्याबरोबर काय प्रयत्न झाले? अजून आपली बैठक झालेली नाही, पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे। आज पण आपण ते बोलवलेले होते। आता मला ती कल्पना नाही ती बैठकीला होते किंवा आजच्या बैठकीला होते ते। ह्याच्यात कसं आहे की 10 वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो, परंतु विसर्जनाच्या काही दिवशी महाराष्ट्र शासनाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते। ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगण्यात येईल। साहेब, पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीणमध्ये गणेशोत्सवासाठी काय हे बघा, आपल्याकडं जे मागील गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो। त्याचप्रमाणे आपण 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची एक यादी तयार केलेली आहे। त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे। त्यांच्यावर आपण BNSSचा जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे 126, 129 ची कारवाई करणार आहे। तसेच काही आपण ठराविक लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला यापूर्वी कधी त्रास दिलेला असेल तर त्या लोकांना आपण पूर्ण गणेश उत्सव आणि ईद या काळामध्ये त्यांना आपण तालुक्याच्या बाहेर टाकणार आहे। त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करणार आहोत। आजपर्यंत जी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या प्रतिबंधक कारवाईवर कोणतंही काही कारवाई केली नाही, असं नाही होणार। आपण यावेळेस आपण ती यादी पण पब्लिश करू की ज्यांना आपण 144(2) जुन्या CRPC 144(2) खाली ज्यांना आपण हे केलं होतं तसं ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे, बाहेर काढणार आहे किंवा ज्यांच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू, नावानिश्चित आपण ती हे करू। ठीक आहे।